नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या पेड कोर्समध्ये. तर आज आपण सरळ व्याजचे काही पॉइंट पाहिल्यानंतर चक्रवाढ व्याजवर आलेलो आहे आणि चक्रवाढ व्याजमध्ये आपल्याला आज शिकायचं आहे. चक्रवाढ व्याज म्हणजेच काय? तर सरळ व्याज आपण पाहिलं होतं, एक ठरलेली एक अमाउंट होती, त्याच्याबरोबर त्याचे एक काही ठरलेला दर होता आणि ठरलेलं एक वर्ष होतं. म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणाकारात काळ आपण करत होतो आणि त्याला भागाकारात 100 घेत होतो. पण आता आपल्याला चक्रवाढ व्याज शिकायचं आहे आणि चक्रवाढ व्याज म्हणजे त्याच्या नावाचाच अर्थ आहे चक्रवाढ व्याज. म्हणजेच काय? व्याजावर येणारं व्याज. आता होते काय सरळ व्याजमध्ये आणि चक्रवाढ व्याजमध्ये 2 फरक आहे. सॉरी फरक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे इथं आपल्याला म्हटलं तुम्ही सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ऑलरेडी पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज सारखंच राहते. पण सरळ व्याज ज्यावेळेस असते सरळ व्याज पद्धतीनं त्यावेळेस कसं असते माझे मित्रांनो, ते सरळ व्याज हे आपण सामान्यतः म्हणू शकतो का ठरलेल्या दिवसासाठी असते. म्हणजे मी उदाहरण दिलं होतं एक ₹1000 मुद्दल आहे. त्याचबरोबर 10% हा आपला दर आहे आणि आपलं 3 वर्ष आहे. किती? 3 वर्ष. मग आपण याचं जर कधी सरळ व्याज काढायला गेलो, तर हे व्याज पहा. पहिल्या वर्षी आपण सरळ व्याज दोन याचं. आता पहिल्या वर्षाचं सरळ व्याज काढून पाहू आपण. ₹1000 आपलं मुद्दल, 10% आपला दर आणि सॉरी एका वर्षाचा आहे एका वर्षाचा काढायचा ना पहिले आपल्याला. तर एका वर्षाचा काढण्यासाठी आपण गुणाकारात 1 घेऊया, भागाकारात काय 100. आता माझ्या मित्रांनो 10 गुणिले 10 म्हणजे किती? 100 होईल. म्हणजे इथं काय निघालं ₹100 हे काय निघालं एका वर्षाचं सरळ व्याज निघालं. एका वर्षाचं सरळ व्याज किती निघालं 100 100 निघालं एका वर्षाचं. आता चक्रवाढ व्याज एका वर्षाचं किती होते चक्रवाढ व्याज? ठीक आहे. आता चक्रवाढ व्याज एका वर्षाचा करत असताना चक्रवाढ व्याज मांडण्याची पद्धत कशी आहे? माझे मित्रांनो एक ठराविक अमाउंट मुद्दल असेल. मुद्दलावर 100वर 10% दर म्हणजे दर किती आहे आपला 10% आहे आणि 100वर 10% आहे. म्हणजे आपण 100वर 10% 110 करून राहिलो. किती? 110 करून राहिलो. आता 0, 0, 0, 0 कटलं. 11 10 किती होते रे बुवा? 11 10 110. 110 आणि हा शून्यच तसा. म्हणजे किती आलं ₹1100. पण आता हे जे ₹1100 इथं भेटून राहिलं, हे ₹1100 व्याज नाही आहे. हे ₹1100 माझ्या मित्रांनो रास आली आहे आपली. किती आली? हे ₹1100 आपल्याला रास येऊन राहिली. आपल्याला रास नकोय. आपल्याला काय विचारलं? व्याज पाहिजे. मग याच्यामधून ₹1000 आपण जर कधी मुद्दल वजा केली, तर ₹100 व्याज निघते. मग मला इथं काय म्हणायचं आहे, इथं मला एवढं क्लिअर समजून सांगण्यासाठी, की पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असते. आता याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला समजून घेऊ आपण. माझ्या मित्रांनो, आपण जर चक्रवाढ व्याज करत असेल, व्याजाचा दर हा 10% असेल, तर आपण 100 मध्ये 10 प्लस 110 घ्या. 110 आपण 100 घ्या. व्याजाचा दर हा माझ्या मित्रांनो 20% असेल, तर आपण 100 मध्ये 20 प्लस म्हणजे 120/100 घ्या. समजून राहिलं असेल आपल्याला. तर व्याजाचा दर हा 30% असेल, 30% व्याजाचा दर असेल, तर 100 मध्ये 30 प्लस असे 130 करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का व्याजाला आपल्याला काय करायचं आहे. मग एकंदरीत मला इथं हे समजून सांगितल्यानंतर आणखी याच्यापेक्षा आपल्याला क्लिअर एका शब्दात सांगायचं झालं, तर काय करसाल 100 मध्ये दर प्लस करा. काय करसाल? 100 मध्ये दर प्लस करा. आता 100 मध्ये दर प्लस करत असताना आपल्याला एक गोष्ट आणखी समजून घ्यावं लागेल. माझ्या मित्रांनो बऱ्याचदा व्याजाचा दर हा काय असतो? व्याजाचा दर आपल्याला अशा प्रकारे दिलो असतो 15%, त्यानंतर 12% सुद्धा देऊ शकते, 18% सुद्धा देऊ शकते. प्रश्न कसा येऊ शकते? उत्तर पॉइंटमध्ये जाईल ना. पण जर कधी मग 15% व्याजाचा दर दिला असेल, तर 15% व्याजाचा दर दिला असेल, तर 100 मध्ये 15 प्लस म्हणजे 115/100 घ्या. तर तुम्हाला समजून आलं असेल, जर कधी व्याजाचा दर 15% दिले असेल, तर 100 मध्ये आपण काय करणार 100 मध्ये 15 प्लस भागाकारात 100 म्हणजेच काय 115. जर व्याजाचा दर हा माझ्या मित्रांनो 18% असेल, व्याजाचा दर किती आहे? 18% असेल, तर 18% असेल, तर 100 मध्ये
18 प्लस 118 भागाकारात 100 घ्या. जवळपास ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या अशा मी आशा करतो आणि माझे मित्रांनो बेसिकच्या संदर्भात तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या समजतो. आता काय करतो या गोष्टी मी न काढता या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ₹7,500 दरसाल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज सांगायचं आहे. आता चक्रवाढ व्याज काय रूल असते? हे झालं आता 15%. पण माझ्या मित्रांनो जर कधी 10% आणि ते 2 वर्षासाठी म्हटलं, तर मग मांडण्याची पद्धत कशी आहे? ₹7,500 म्हणजे ₹7,500 म्हणजे हे काय होय? मुद्दल होय. दसा दशे म्हणजे काय? दर साल दर शेकडा. दसा दशे म्हणजे काय? दर साल दर शेकडा. किती टक्के दर आहे? 10% दराने. किती वर्षासाठी आहे? 2 वर्षासाठी. मग मला इतकं सांगा माझ्या मित्रहो, इथं आपण ₹7,500 घेतले. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ₹7,500 इथं घेतलेले आहेत. ₹7,500 आणि ₹7,500 मध्ये 10% दर आहेत. मग आता मला इतकं सांगा, मी 10% दर असेल तर काय सांगितलं होतं? 100 वर 10 प्लस करा, 110 भागाकारात 100 घ्या. मग आता मी असं घेतलं, 100 वर 10% 110 झालं. माझ्या मित्रांनो, पण इथं काय होतं? किती वर्षासाठी आहे? 2 वर्षासाठी आहे आणि 2 वर्षासाठी आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल? परत 110 हे अजून एकदा लिहावं लागेल. बरं हे दोनदा का लिहिले रे 110? बरं 110 कुठचे होय? 10% दर आहे, 100 वर दर प्लस आले आपली ट्रिक्स आहे. आणि माझी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे 2 वर्ष आहे म्हणून काय 100 वर 110 100 वर 110 भागाकारात 100 असे काय 2दा केले म्हणून आपण 3 वर्ष असते ते 110 3दा केले असते. व्याजाचा दर हा 105 असता 5 असता टक्के. तर 105 केलं असतं आपण. बऱ्याचदा याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मॅटर काय माहिती आहे का? हे व्याज 2.5 वर्षाचा काळाला होते. त्याच्यासाठी सांगतो, ते मी विसरून न जावं याच्यासाठी मी पहिले त्याला सांगतो. आता जर कधी माझ्या मित्रांनो त्यानं व्याजाचा दर हा 10% दिला एक्झाम्पल ऑफ किती? 10% व्याजाचा दर दिला आणि त्यानं म्हटलं 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढा. आता 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं म्हटलं आपला डोंगा फसायचा काम नाही. आता मला इतकं सांगा 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि व्याजाचा दर 10% एक्झाम्पल ऑफ ती अमाउंट असावी ₹1000. ठीक आहे, ₹1000 10% दर आहे. म्हणजेच माझे मित्रांनो हे झाले पहिल्या वर्षाचं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अजून 100 वर 10% 110 पण त्यानं 3 वर्षाचं म्हटलं असतं तर मी डायरेक्ट 110 भागाकारात 3 वेळा घेतले असते. 3 वर्षाचं. पण यानं आपला डोंगा फसवला ना. ह्याचं काय म्हणणं आहे 2.5 वर्षाचा काढा. ओके. 2.5 वर्षाचा काढा. मग 2.5 वर्षाचा काढायचं असेल तर आपण काय करतो माझ्या मित्रांनो, इथं 100 वर फक्त 105 घेऊ. हे 105 का घेतले रे इथं? 2.5 वर्षाचा आहे म्हणून. कारण की जर कधी वर्ष अर्धं असेल, तर मी व्याजाचा दर सुद्धा अर्धाच करेल ना. 3.5 वर्षाचं असेल तर 3दा घेतले असते 110, चौथ्यांदा 5 घेतले असते. अशा प्रकारे माझे मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. असे सुद्धा पेपरमध्ये प्रश्न येतात. मी 2.5 वर्ष, 6 महिने, त्रैमासिक सर्व प्रकारचे तुमच्याकडून करून घेईल आणि तुम्हाला त्याची ट्रिक्स सांगेल जेणेकरून तुम्ही ह्या गोष्टी विसरणार नाही. आपण मूळ प्रश्नावर घेऊया. आपला प्रश्न आहे ₹7,500 दरसाल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती? आता 2 वर्षाचं म्हटलं होतं म्हणून आपण या प्रश्नाला अशा प्रकारे सॉल्व्ह करू. 1, 2, 1, 2 म्हणजे खालचे 2 शून्य, वरचे 2 शून्य कटले. आता परत पहा खालचे 2 शून्य 1, 2, 1, 2 म्हणजे सर्व शून्य कटलेले आहेत. साधारणतः खालचे 4 शून्य, वरचे 4 शून्य, 2 शून्य 11 वर 2 शून्य आहेत आणि 75 वर 2 शून्य आहे. 100 100 वर 2 2 शून्य 4 शून्य कटले. आता काय उरलं 11 गुणिले 11 गुणिले 75 काय उरलं 11 गुणिले 11 गुणिले 75 11 गुणिले 11 करशील तर 121 होते. 11 गुणिले 11 करसाल तर किती होते 121 आणि 121 गुणिले 75 केलं माझे मित्रांनो. 1 5 5 5 दोन्ही 10 शून्य हातचा आला 1 5 1 5 आणि 5 अधिक 1 किती होते 6 एक संख्या संपली म्हणून मी तिथं घेतोय 0 1 7 7 7 दोन्ही 14 4 हातचा आला 1 7 1 7 आणि 7 अधिक 1 किती झाले 8 हा 5 हा 7
6 4 10 0 हातचा आला 1 8 अधिक 1 9 90 75 आलं. माझ्या मित्रांनो आपल्याला 90 75 शी काहीच गरज नाही आहे. 90 75 काय आलं रे? 90 75 रास आली. तुम्हाला इथं मी क्लिअर सांगितलं होतं, ज्या गोष्टी येणाऱ्या असेल त्या रासमध्ये राहील आणि त्या गोष्टी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यातून मुद्दल वजा केल्यानंतर मग आपल्याला काय भेटेल त्याचं व्याज भेटेल. इथं मी ती बेसिक क्लिअर केलेलं होतं. मग माझ्या मित्रांनो 90-75 मधून 90-75 मधून इथं कुठं घेऊ मी नेमकं? इथं बरं. हे पहा 90-75 मधून इथं घेतो मी. 90-75 मधून किती गेले? ₹7,500 गेले. 90-75 मधून किती गेले? 7,500 गेले. बरोबर आहे. हा 5 उरला. हा 7 जसाच्या तसा. 10 मधून 5 गेले. 5 राहिले. हातचा 1 देऊन दिला. 9 मधून 8 गेला. उरला 1. 1575 आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर 4 माझ्या मित्रांनो या प्रश्नाचं अपेक्षित आन्सर आहे. 1575 सर्वांना समजलं का? शुद्ध देवनागरी भाषेत ते 1575 लिहिलेले आहेत. ओके. मराठी ही आमची जन्मभूमी, त्याचबरोबर कर्मभूमी सुद्धा आहे. तर पुढे चालायचं का? सर्वांना समजलं? तर माझ्या मित्रांनो हे असं प्रकारचं बेसिक होतं. आशा करतो तुमच्या मित्रांना तुम्ही नक्की सांगा. आपले पेड कोर्सेस आहेत, ते पेड कोर्सेस जॉइन करायला विसरू नका. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खूप किफायती दरात आपण सगळ्या बॅचेस कव्हर करतोय. ओके, डन. माझं नाव प्रफुल्ल पवार आहे आणि मी 3 विषयामध्ये मास्टर डिग्री, पी-एच-डी, पेट सेट, बिलीप आणि एम-लिप सुद्धा आहे. ओके. हे रेल्वेचं गणित राहू द्या, याला काही त्रास नका देऊ. रेल्वे आपण शिकून नाही राहिलो. पुढचा प्रश्न पहा. दरसाल दर शेकडा 10% दराने ₹90,000 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. याच्या आधी प्रश्न किती वर्षाचा पाहिला होता आपण? 2 वर्षाचा. डेमोमध्ये 1 वर्षाचा समजून सांगितला होता. आता 3 वर्षाचा कसं होईल ते पाहून घ्या. दशादशी या शब्दाचा अर्थ काय होते? दरसाल दर शेकडा. किती रुपये आहे? ₹90,000. मग ₹90,000 काय वय हे? मुद्दल वय. किती आहे व्हॅलिडिटी? व्हॅलिडिटी 3 वर्ष आहे. ओके. तर मग माझे मित्र हो, आता इथं पहा ₹90,000 ₹90,000 आहे. ठीक आहे. ₹90,000 चे 10% दर आहे. 100 वर 10 110, 100 वर 10 110, 100 वर 10 110. हे किती लोकांना 100 वर 10 110 समजलं नाही, त्यांनी पटकन इकडे या आणि एक-एक चॉकलेट घेऊन जा. ओके. म्हणजे चॉकलेट याच्यासाठी आहे का तुम्हाला झोप येऊन राहिली असेल आणि त्या चॉकलेट खाल्ल्यानंतर कमीत कमी झोप येणार नाही असा मला प्राथमिक अंदाज आहे. कारण की माझ्या मित्रांनो झोपीचं तुम्ही सोंग घेतलेलं आहे. तुम्ही खरोखर झोपलेले नाहीत. कारण की लक्ष असू द्या, मी तुम्हाला सांगतोय 110 कुठून घेतले ते एवढं कधी क्लिअरली कळत नसेल तर विचारायचं. पण हाव म्हणून पुढे चालणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. फक्त मूर्खपणा नाही, शुद्ध मूर्खपणा आहे. पहा 100 दर होता माझ्या मित्रांनो 10 आणि 100 वर 10% दर प्लस करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे 110 झाले ते. बरोबर आहे. 3 वर्ष आहे म्हणून 3दा 110 घेतले. 2 वर्ष असते तर 2दा घेतले असते. 4 वर्ष असते तर 4दा घेतले असते आणि 2.5 वर्ष असतं तर माझे मित्रांनो हे तिसरं जे आहे तर 2 वर्ष पूर्ण आणि तिसरं वर्ष अर्ध म्हणजे 2.5 होते ना, मग इथं 105 घेतले असते. असं ते सोप्या-सोप्या पद्धतीनं आपण काढू शकतो. माझ्या मित्रांनो 1, 2, 3, 4. 4 शून्य वरचे काढले. खालचे 1, 2, 3, 4. 4 शून्य खालचे काढले. परत खाली शून्य उरले 2. 1, 2, 1, 2. बरोबर आहे. कटले काय? हां. आता पहा 11 गुणिले 11 गुणिले 11. आता 11 गुणिले 11 गुणिले 11 असं केल्यापेक्षा 11चा घन लक्षात ठेवा. कुठं होते? 13 31. किती होते 11चा घन? 11चा घन 13 31 होते. किती 11चा घन होते माझे मित्रांनो? 11चा घन ह्या 13 31 होते. आता 13 31 11चा घन झाला, तर याला आपल्याला काय करायचं आहे? एक शून्य राहिला. या शून्याला विचारात घ्यायचं नाही. या शून्याला विचारात घ्यायचं नाही. ॲज इट इज उत्तरावर जसाच्या तसा ठेवून द्यायचा. विषय संपला. आता पहा इथं 9 घेऊया आपण. बरं. ओके. 1 9 9. 9 1 9. 9 त्रिक 27. 27 7 हातचे आले 2. 9 त्रिक 27 आणि 27 आणि 2 29. 29 9 हातचे आले 2. 9 1 9. 9 2 11 आणि हा शून्य उरला जसाच्या तसा.
माझ्या मित्रांनो इथं 1,19,790 जे आलं, याच्यामध्ये काय म्हणायचं आहे तुम्हाला? चक्रवाढ व्याज काढा. आता 1,19,790 मधून 90,000 मायनस करा. 90,000 मायनस करा. हा 7, हा 9, ओके. 11तून 9 गेला, उरले 2, हा 0 दचा 29,790 आहे का रे बुवा? 29,790 शुद्ध देवनागरी भाषेमध्ये उल्लेखित आहे. 29,790 माझ्या मित्रांनो शुद्ध देवनागरी भाषेमध्ये इथं लिहिलेलं आहे. सर्वांना समजलं काय? काय काढलं आपण? व्याज. हे 1,19,000 काय आलं होतं मग? रास. रास. हे काय होय? हे मुद्दल होय. हे काय होय? व्याज. कारण की रासमधून मुद्दल वजा केल्यास काय भेटते? व्याज भेटते. एवढं क्लिअरली समजून घ्यावं लागेल. आशा करतो दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. पुढचा प्रश्न. कॅरमची स्पर्धा नाही भरवायची आहे. बरं. 3 वर्षाचं पटकन करायचं आहे. 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता 3 वर्ष चक्रवाढ व्याज या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे? होमवर्कमध्ये. कारण की मला असं वाटतं जरी उत्तर चुकले वगैरे असेल तर पहा जा. ऑप्शन चुकले असू शकते, प्रश्न बरोबरच आहे. कारण की याच्यामध्ये 10, 10, 11, 13, 31, 13, 31 तर कन्फर्म आहे. काढून घेऊ का उत्तर तुम्ही म्हणसाल तर? होऊ शकते ऑप्शन चुकले, तुम्हीच नंतर कन्फ्युजन व्हावं. 100-200 कमेंट्स त्याच्यासाठी भाऊ मला. कारण की माझे व्हिडिओ गणिताचे लाख-लाख पोरं पाहतात. त्यामुळे मग त्याच्यातल्या 50 कमेंट्स येणं साहजिक आहेत. का सर तुम्ही ज्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नाही दिले, तेच प्रश्न आम्हाला विचारला. बरं. माझ्या मित्रांनो ₹1000 हे मुद्दल आहे. दशादशे म्हणजे दरसाल दरशेकडा 10 दराने म्हणजे 100 वर 10 110, 100 वर 10 110 आणि 100 वर 10 110. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 शून्य मी खालचे काढून टाकले बरं का. वरचे 6 कट्टे पाहून घेऊ आपण. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 कटले. 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11 गुणिले 11 होते 13, 31. 1331 आलं. तुम्हाला म्हटलं होतं ₹1000 याच्यातून 1331 काय होय मग हे? ₹1331 रास होय. ₹1000 काय आहे? ₹1000 मुद्दल आहे आणि ₹331 काय होय मग? ₹331 व्याज होय. सर्वांना समजलं काय? तर माझी मित्रांनो 331 या प्रश्नाचं उत्तर बरोबर होईल. 331 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर होईल. ओके, डन. तर ऑप्शन या प्रश्नामध्ये उत्तर व्यवस्थित होते. कुठल्याही पद्धतीच्या ऑप्शनमध्ये सुद्धा गडबड नव्हती. बरं. ₹1200 मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? कमेंट बॉक्समध्ये सांगसाल या प्रश्नाचं उत्तर. ₹1200 मुद्दल आहे. दरसाल दर आहे. 10% दरही आहे. मग 110 किती वेळा घेसाल? 2च वेळा घ्यायचा. जास्त वेळा नका घेऊ. पुढचा प्रश्न. चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं याचं सुद्धा तुम्हाला उत्तर काय होमवर्कमध्ये द्यायचं आहे. हे तुम्हाला येते असं गृहीत धरतो मी. माझ्या मित्रांनो सेम ॲज इट इज ओके द्यायचा प्रश्न सॉल्व्ह करून तर देऊ. ₹400 हे घ्या ₹400 किती वर्ष आहे? 10% 2 वर्ष आहे. 100 वर 10% दर असेल तर 110, 100 वर 20% दर असेल तर 120, 2 वर्ष असेल तर 2दा लिहायचं, 3 वर्ष असेल तर 3दा लिहायचं. बरोबर आहे? चला. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 बरोबर आहे. 11, 11, 121, 121 गुणाकारात 4, 400 किती होते रे? 484. ₹484 काय आली? ₹484 रास आली. मग ₹484 रासमधून जर कधी आपण ₹400 मुद्दल वजा केली तर ₹84 काय आलं? ₹84 व्याज आलं. सर्वांना समजलं काय? पुढचा प्रश्न. 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज आता काढायचा आहे पॉइंटमध्ये. ठीक आहे? तर द्या उत्तर. पॉइंटमध्ये उत्तर आहेत. शून्य ज्यावेळेस असतात ना, हे शून्य त्यावेळेसचे काटायचे नाहीत. डायरेक्ट भागून द्यायचे. विषय खतम. तुम्ही म्हणसाल तर पॉइंटचं करून देऊ मी? बरं. पहा.
कसं करसाल पॉइंटचे उदाहरण? ₹600 मुद्दलाचे 10% दराने 100 वर 10 110 किती वर्ष आहे रे बाबा? हां, 3 वर्ष आहे. 3 10 लिहिले मी 110. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? जेवढे काटले 2, 5 शून्य कटते याच्यामध्ये. बरं. इकडं खाली किती आहेत? खाली 6 आहेत म्हणून तिथं पॉइंटमध्ये गेलं. तर होऊ शकते माझे मित्रांनो, इथं ऑलरेडीच पॉइंटमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4, 5. 5 काटले. 11, 11 किती होते? 13, 31. 11 गुणिले 11 गुणिले 11. किती होते? 11चा घन 1331. मग 11चा घन 1331. घन कसा आला इथं? घन वर्गमूळ शिकू राहिलं का नाही? 11 गुणिले 11 कोणत्याही संख्येला 2 वेळा गुणलं तर त्या संख्येचा वर्ग होतो. कोणत्याही संख्येला 3 वेळा गुणलं तर त्या संख्येचा काय होतो? त्या संख्येचा घन होतो. 1331 गुणिले 6. माझ्या मित्रांनो 6 एक 6. 6 त्रिक 1808 हातचा आला 1. 6 त्रिक 18 आणि 18 ने 1 1909 हातचा आला 1. 6 एक 6 6 आणि 1 7. 79 86 86. ओके 79 आलं. याला ऑलरेडी माहिती आपल्याला इथं 10 आहे भागाकारात. भागाकारात किती आहे? 10. कोणत्याही संख्येला 10 न भागणं म्हणजे त्या घरानंतर एका घरानंतर पॉइंट देणं होय. बरोबर आहे. एका घरानंतर पॉइंट देणं. हा पॉइंट समजला असेल. हा शून्य उरला होता. आता याच्यामध्ये आपण काय करायचं? डायरेक्ट हे जे आहे आपलं, हे काय होय? हे रास आलेली होय. आणि आपलं आता मुद्दल जे आहेत, मुद्दल किती आहे आपलं? मुद्दल आहे माझे मित्रांनो ₹600. आपण याच्यातून ₹600 वजा करूया. आता ₹600 जर कधी वजा केलं आपण डायरेक्टली लक्षात येऊ राहिलं आपलं, की 98.60 किंवा 6 डायरेक्टली तसंच उत्तर येऊन राहिलं. 198.6 किंवा 60 हिच्यात कुठल्याही प्रकारची द्विधा अवस्था नसू द्या. 606, 8, 0 आणि माझे मित्रांनो इथं 1 ॲज इट इज वजा केले तर. ठीक आहे. हा पॉइंटशी पॉइंट 8, 9, 7 मधून 1 गेला. 7 मधून 6 गेला 1. 198.6. सर्वांना समजून राहिलं? ओके. पॉइंटचे उदाहरणं असे करायचे. तर दरसेकडा 3 वर्षात ₹8,000 मुद्दलाचे सरळ व्याज चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न खरंच तुम्हाला द्यायचा आहे. एकाच टाईपवरचे भरपूर सारे उदाहरणं झालेत. तुम्हाला त्यामुळे अडचण नसेल, असं मी गृहीत धरतो. पुढचं आहे ₹5,000 वर 2 वर्षासाठी 6% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती? आता फक्त काय करसाल 2 वर्षासाठी ₹5,000 106 भागाकारात 100 आणि 106 भागाकारात 100 आणि इथं काय करसाल ₹5,000 घ्याल. इथं किती घ्याल? ₹5,000 घ्याल. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. कराल माझे मित्रांनो? 106 चा कार्यक्रम आहे. बरं. 1, 2, 3. 1, 2, 3. आता सध्या गडबड करू नका. हां, करून टाका. 5 एक 5, 5 दोन्ही 10, बे एक बे, बे पंच 10 आणि बे त्रिक 6. 106 गुणिले 53. 106 गुणिले 53 करा. 106 गुणिले 53 करा. किती येते पहा. 106 गुणिले 53 जर कधी आपण केलं, तर त्याचं उत्तर होईल माझे मित्रांनो, चक्रवाढ व्याज किती म्हणते हां? 10,832 होईल. 10,832. 10,832 मधून जर कधी आपण 5,000 वजा केले, 5,000 तर किती होईल? 5,832 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीनं आपण सहजरित्या करू शकतो हे. तर दरसाल दरशेकडा 10 दराने ₹450 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तुम्हाला काढायचं आहे. पॉइंटमध्ये जात असेल तर व्यवस्थित पाहायचं, हँडल करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न ₹5,000 साठी 8% प्रतिवर्ष 100 वर 8% दर घ्या, 108 घ्या आणि 2 वर्षासाठी आहे 5,000 गुणाकारात 108 भागाकारात 100 गुणाकारात 108 भागाकारात 100 अशा प्रकारे होईल. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. याचबरोबर ₹90,000 मी का अशा प्रकारे घेतोय? कारण की आपल्याला त्रैमासिक आणि 6 मासिकवाले प्रश्न इथे डिस्कस करायचे आहेत खास करून. हे पोरांचे भरपूर जास्त इश्यू आहे त्या प्रश्नाशी रिलेटेड. तर हे झाले प्रश्न आपले. मी आता ते आपली स्लाईड घेतो 6 मासिक आणि 4 मासिक त्रैमासिकवाले. ठीक आहे माझे मित्रांनो आता पहा
इथं आपल्याला प्लेन समजलेला आहे का 10% दर असेल, 20% दर असेल, 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल. याच्यापेक्षा आता वेगळे प्रश्न कसे विचारतात परीक्षेमध्ये ते पहा. हा प्रश्न आपल्यासोबत 10% दराने ₹2800 दीड वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. मी जसं तुम्हाला सांगत होतो त्याला सुद्धा एकदा आपण व्हेरिफाय करून घेऊ. आता एकदा ₹2800 हे मुद्दल आहे. 10% दर आहे. 100 वर 10% 110. परत किती वर्ष आहे? दीड वर्ष आहे. आणि ज्यावेळेस दीड वर्ष असेल, त्यावेळेस आपण काय करतो? कुठेही अर्ध वर्ष असेल, त्याचा दर अर्धा करतो. मग अर्ध वर्ष तर दर अर्धा. मग सरळ इथं काय करू आपण? 105 भागाकारात 100. किती लोकांना हे समजलं नाही. 105 का घेतलं? तर 105 का घेतलं? तर दीड वर्ष, अडीच वर्ष असते तर दोनदा 110, तिसऱ्या वर्षी 105 लिहिलं असतं. तर आता पहा 1, 2 आणि 3. 1, 2, 3 खालचे 3 शून्य, वरचे 3 शून्य कटलेले आहेत. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 1 5, 21 आलं. बे 1 बे, बे 1 बे आणि बे चौक 8. किती आलं? 14 दोन्ही 28 होते. आता उरलं आपल्याकडे 14 गुणेला 11 गुणेला 21. चला करा किती आलं तर. आता 14 गुणेला पहिले आपण काय करू? 14 गुणेला 21 करू. 14 गुणेला 21. ठीक आहे? सॉरी 11 करू. 11 चौक 44 4 हातच्या 4. 11 1 11 आणि 11 अधिक 4 किती झाले? 15. 154 झालं. 154 ला आपल्याला गुणायचं आहे 21 न. 154 ला जर कधी आपण 21 न गुणलं तर पहा 4 1 4, 5 1 5, 1 1 1, एक संख्या संपली 0, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10 0 हा चाला 1, बे 1 बेन, बेन 1 किती 3, हा 4, 8 अधिक 5 13 3, ओके हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि माझी मित्रांनो इथं किती होतं 3. 3234 आलं का? आता या 3234 मध्ये माझ्या मित्रांनो आपल्याला 3234 हे काय आहे? हे याची रास आहे. 3234 काय? रास आहे. ₹2800 आपल्याला जवळ काय होतं? मुद्दल होतं. याची जर कधी वजा केली तर 434 उरते आणि 434 हे काय निघेल मग आपलं व्याज निघेल आणि ₹434 व्याज आपलं हे होईल. सर्वांना समजलं का? ₹434 व्याज निघेल आपलं हे. पुढे चालू आपण. माझे मित्रांनो इथं परत म्हटलं 10% ₹3000 आणि दीड वर्षाचं. तर तुम्हाला ॲज इट इज तसंच करून घ्यायचं आहे. सेम आणखी आपण त्यालाच प्रॅक्टिस म्हणून पाहणार आहोत. ₹3000 मुद्दल केली. 10% दर केला. 100 वर 10% 110. फक्त दीड वर्षाचा आहे. आता फक्त 5च घेऊ. कारण की अर्ध वर्ष आहे म्हणून दुसरं. आता पहा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. 11 गुणाकारात 3 करसाल तर 33 होते. 11 त्रिक 33 आणि आपल्याला करायचं 105. 5 त्रिक 15शी 5 हातचा आला 1. 3 0 0 आणि 1 जच्च्या तसा 3 1 3. एक संख्या संपली 0. 5 त्रिक 15शी 5 हातचा आला 1. 3 0 0 1 जच्च्या तसा 3 1 3. हा 5, 5 अधिक 1 6, 3 अधिक 1 4 आणि हा 3. 3465 आलं. 3465 हे झाली रास. त्याच्यामधून 3000 जर कधी वजा केले तर काय होईल माझे मित्रांनो? 464 व्याज येईल. काही डाऊट आहे याच्यामध्ये? काही डाऊट आहे याच्यामध्ये? याच्यामधून किती वजा करसाल मग? 3000 वजा करसाल. का? कारण की रासमधून ज्यावेळेस मुद्दल वजा करू त्यावेळेस व्याज निघेल ना. आता आणखी एक प्रश्न हे झाले दीड वर्षाचे. आता व्यवस्थितरित्या मी ज्या प्रकरणाला तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, ते प्रकरण व्यवस्थित पहा आता. 10% दराने एका वर्षाचं ₹2000 सहामाही चक्रवाढ व्याज तुम्हाला माहीत करायचं आहे. एकदम ट्रिक्स वापरून टाकू, उत्तर काढून टाकू, विषय खतम करून टाकू. चालते? 10% दराने ओके. एका वर्षाचं ₹2000 सहामाही चक्रवाढ व्याज काढायचं. सहामाही. आता लक्षात ठेव जा रे. माझे मित्रांनो मुद्दल घेत होतो आपण सेम तसंच. ₹2000 मुद्दलामध्ये काही गडबड आहे काय? काहीच नाही. एक नंबर उत्तर.
आता मला इतकं सांगा दर किती आहे? 10%. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला थोडंसं इकडे बेसिकला घेऊन जातो आणि एका मिनिटात तिकडून वापस आणतो. बरं. 1 वर्ष म्हणजे किती महिने? 1 वर्ष म्हणजे किती महिने? 1 वर्ष म्हणजे 12 महिने. याच्यात कोणाला डाऊट आहे काय? कोणाच्या कॅलेंडरात 13वा महिना आला काय? नाही. बरं. 1 वर्ष म्हणजे 12 महिने आले, तर तुम्हाला हेही माहीत आहे, जर 6-6 महिन्याचे आता 12 महिने जर कधी आपण घेतले, तर आपल्याला जर कधी आपण 12 महिने घेतले, तर याचे 6 महिन्याचा पहिला एक पार्ट पडेल आणि माझे मित्रांनो दुसरा 6 महिन्याचा आणखी एक पार्ट पडेल. बरोबर आहे? 6 पहिल्या महिन्याचा 1 पार्ट, दुसऱ्या महिन्याचा 1 पार्ट. 12 महिन्याचे 6-6 महिन्याचे 2च पेअर पडेल ना. आता जर कधी मी 12 महिने घेतलं आणि जर म्हटलं तुम्हाला मी त्रैमासिक दराने, मग 3-3 महिन्याचे 12 महिन्यात 4 पार्ट नाही पडत काय? पहिले 3 महिने, दुसरे 3 महिने, तिसरे 3 महिने आणि चौथे 3 महिने. म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं, की ज्यावेळेस 6 मासिक दरानं असते, त्यावेळेस 6-6 महिन्याचे एका वर्षात 2 पार्ट पडतात आणि ज्यावेळेस त्रैमासिक दराने असते, त्यावेळेस 6-6, 3-3 महिन्याचे 4 पार्ट पडतात. माझ्या मनात नाही आहे. वर्षात पडतात ना तेवढ्यानं भागून आणि 1 वर्ष असेल तर एका वर्षाचा बंदा एकच पाठ पडतो म्हणून एकदा लिहित होतो. आत्ता आपण इथं आलेलो आहे. माझ्या मित्रांनो 6 मासिक दरानं काढत असेल, तर मला इतकं सांगा 6-6 महिन्याचे 6 महिने व्याज काढवलं म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे? या, या दराला काय करसाल? दराला माझे मित्रांनो 2 न भागा आणि वर्षाला 2 न गुणा. हो. थांबा. 6 महिन्याचा व्याज काढत असताना तुम्हाला काय सांगितलं मी? दराला भागा, वर्षाला गुणा. मी काय म्हटलं परत ऐकता. दराला भागा, वर्षाला गुणा. मी लिहून देतो आता तिसऱ्यांदा. दराला दराला भागा आणि वर्षाला गुणा. दराला भागा, वर्षाला गुणा. कितीनं? 2नं. ठीक आहे. हे 2नं. आता मला इतकं सांगा दर किती होता? 10%. मग 10% दर आहे. या दराला 2नं भागलं तर किती येते? 5 आणि वर्षाला 2नं गुणलं. वर्ष किती आहे? एकच वर्ष आहे ना. मग याला जर कधी 2नं गुणलं तर किती येते? 2 नाही येत काय? दराला भागा, वर्षाला गुणा. दराला भागा, वर्षाला गुणा. दराला भागा, वर्षाला गुणा. पहा किती सोपं आहे आता. पहा माझ्या मित्रांनो, इथं ₹2000 होतं, 10% दराने आहे. मग मला इतकं सांगा आपण आता दराला 2 न भागलं तर आपला दर किती आला? 5 आला. मग लिहिले मी इथं 105 भागाकारात 105. तुम्ही म्हणसाल इथं तर एकच वर्षाचा आहे. हो, 1 वर्षाचा आहे, पण एका वर्षात 6-6 महिन्याचे 2 पार्ट पडतात ना. म्हणून माझे मित्रांनो, एका वर्षाचे किती पार्ट झाले मग? इथं वर्षाला 2 न गुणाला सांगितलं होतं तर 2 म्हणजे 105 हे मला 2दा लिहायचे आहेत. इथं जर कधी मी आलो असेल, तर प्रत्येकाचं उत्तर प्रत्येकानं इथं उत्तर बरोबरच काढलं पाहिजे. 1, 2, 3. 1, 2, 3. आता पहा 5 दोन्ही 10 आणि 5 21 105. बरोबर आहे? नाही समजलं? पहा 5 21 105 परत डबल. इथं पहा माझ्या मित्रांनो, इथं 1, 2, 3. 1, 2, 3 वरचे 3 शून्य, खालचे 3 शून्य कटले. आता मी काय करतो, 5 दोन्ही 10 घेतो आणि 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5 21 आलं. आता हा 2 आणि हा 2 डायरेक्टली काढतो. उरलं काय 105 गुणाकारात 21. उरलं काय माझे मित्रांनो 105 गुणाकारात 21 उरले. डायरेक्ट 21 ह्याच्या खाली घेऊन घेऊ काय? बरं. 1 5 5 1 0 0 1 1 1 एक संख्या संपली, शून्य घेतला. 5 दोन्ही 10 शी 0 हातचा आला 1. बे 0 0 आणि 0 आणि 1 किती होते? सॉरी बे 0 0 आणि 1 जच्च्या तसा. बे 1 बे हा 5 0शी 0 1 आणि 1 2 आणि हा 2 जसाच्या तसा. ₹2205 आलं. मग ₹2205 काय होय हे? ₹2205 रास होय. तुम्हाला काय म्हणते?
तुम्हाला म्हणते व्याज काढा. अरे व्याज काढायचं असेल तर आपण परत तिथंच आलो ना. रासमधून मुद्दल वजा करा. ओके. मग रास होती तुमची माझ्या मित्रांनो, रास आहे तुमची 2205. रास किती आली? 2205. या 2205 मधून 2205 मधून 2000 वजा केले तर 205 रुपये माझ्या मित्रांनो काय भेटेल? व्याज भेटेल आणि ते व्याज ऑप्शन नंबर 1 मध्ये मेन्शन केलेलं आहे. कोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? किती आहे सोपं? दराला भागा वर्षाला गुणा. दराला भागा वर्षाला गुणा 6 माहीचं आणि त्रैमासिक असेल तर दराला 4 त्याच ॲक्टिव्हिटी कितीने करायच्या? 4 करायच्या आणि वर्षामध्ये 4 पाठ पडतात 3 महिन्याच्या म्हणून. त्रैमासिकचं सुद्धा घेऊ आपण. ठीक आहे. सेम 6 मासिकचा एक दुसरा प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. दरसाल दर शेकडा 10% दराने 1.5 वर्षाचा आहे आता. आता 1.5 वर्षाचं, 1.5 वर्षाचं 20,000 रुपयाचं आणि 6 माही चक्रवाढ व्याज काढायचं आणि त्याच्यातही कार्यक्रम पॉइंटमध्ये दिसून राहिला आता. आता तुम्ही फिटले. असं काही होणार नाही. एकदम सोपं आहे बरं का. एकदम सोपं आहे. पहा आता. माझ्या मित्रांनो इथं दिलेलं आहे अमाउंट 20,000 रुपये. थोडं वरती घेऊ, जागा उरते आपल्याला. 20,000 रुपये अमाउंट आहे. मी 6 माही असेल त्यावेळेस तुम्हाला एक क्लिअर गोष्ट सांगितलेली होती, की 6 माही असेल तर दराला कितीनं भागसान? दराला भागा 2 आणि वर्षाला गुणा 2 दराला 2 भागा वर्षाला गुणा 2 किती सोपं लिहून दिलं? बरं. आता दर होता 10. या 10ला जर कधी तुम्ही 2 भागलं तर भागाकाराला 5. बरोबर काय? आणि 1.5 वर्ष होते. या 1.5ला जर कधी तुम्ही 2 गुणलं तर किती झालं रे बुवा? 3 झाले ना. मग डायरेक्ट 3 वर्ष झाले तर आपण एक काम करू शकतो ना रे. ओके. तर 105 भागाकारात 100, 105 भागाकारात 100 आणि 105 भागाकारात 100 बसला कार्यक्रम. 1.5 वर्षाचे डायरेक्ट 3 वर्ष करून टाकले. विषय खतम झाला आणि तुम्हाला ह्या गोष्टी पाहता किती छान पद्धतीनं समजावतात. माझे मित्रांनो, ओके, काही हरकत नाही. बरं, डन. आता पहा, कशाप्रकारे या प्रश्नाचं उत्तर निघेल. 1, 2, 3, 4. हां, 1, 2, 3, 4 आलं. असू द्या, काही हरकत नाही. या प्रश्नाचं उत्तर पॉइंटमध्ये येते काय? पॉइंटमध्ये येऊ शकते याचं उत्तर. बरं. 5 एक 5 किंवा आपण 5 न भागलं तर 5 20 100 आणि 5 21 105. ठीक आहे. याला आपल्याला सध्या भागता येणार नाही कारण की आपल्याला इथं सध्या गडबड करता येणार नाही. बे 1 बे आणि बे 10 20 बस इथपर्यंत सोडून द्या कोण्याही वेळेस प्रश्नामध्ये. शेवटचा शून्याचा इथून भाग जाते बरं. 5 2 10 5 21 105. तर मग त्याला जी अमाऊंट येईल त्याला 2 भागण्याची वेळ येणार आपल्यावर. त्याच्यासाठी बेटर आहे का 10 खाली राहू द्या. जेवढं उत्तर आलं त्याच्या घरानंतर एका घरानंतर पॉईंट देऊन द्या. आता आपल्याकडे उरलेला आहे 105 गुणिले 105 गुणिले 21. माझे मित्रांनो 5चा वर्ग 25. 105चा वर्ग कसा करतो आपण? 5चा वर्ग 25 करतो आणि 10 आहे. 10च्या समोरची संख्या किती घेतो? 11. 11 आहे 110 म्हणजे इतकं उत्तर आलं 105 गुणिले 105चं. ठीक आहे. समजलं काय? कसं करा तुम्ही करून पहा. तुम्ही करून पहा आणि याला गुणाकारात आता 21 करा. याला गुणाकारात आता 21 करा आणि तुम्हाला उत्तर भेटते का पहा. पहा आता मी पहा कसं करून दाखवतो. ठीक आहे. आता पहा. इथं आपल्याला काय करायचं आहे? 105चा वर्ग केला सर्वांना. बरं. मी कसा केला होता? कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 5 असल्यास त्या संख्येचा वर्ग करावा आणि त्याच्या समोरची संख्या घ्यावा. आपलं वर्ग करण्याची ट्रिक्स म्हणजे एक्झाम्पल ऑफ जर कधी मी 25चा वर्ग करत असेल तर या 5चा वर्ग काय करायचा? 25चा वर्ग करायचा असेल 5चा वर्ग 25 आणि 2च्या समोरची संख्या 3 बेत्रिक 6 अशा प्रकारे करतो. जर मला 75चा वर्ग करायचा असेल तर 5चा वर्ग 25 हे 7 आहे. 7च्या समोरची संख्या काय करतो? 7 8 56 56 25 असाच कार्यक्रम आहे तो 105चा. 5चा वर्ग केला मी डायरेक्ट 25 आणि 10 गुणिले 11 केलं तर 11 10 110 लिहून ठेवले. 25 ॲज इट इज केले. डायरेक्ट 105चा वर्ग झाला.
आता उरलं 21चा कार्यक्रम. आता 21 वाल्यांनो इथं काळजीपूर्वक लक्ष ठेवा. आता 21 न याला गुणायचं आहे. 1 5 5 बे 1 बे 1 0 0 कोणत्याही संख्येनं शून्याला गुणल्यास गुणाकार 0 येते. ओके. 1 1 1 आणि 1 1 1 एक संख्या संपली 0 घेतो. 5 दोन्ही 10शी 0 हातचा आला 1 बे दोन्ही 4 आणि 4 अधिक 1 किती 5 त्यानंतर बे 0 0 बे 1 बे आणि बे 1 बे इथं पहा हा 5 2 हा परत 5 1 2 आणि 1 3 आणि 2 आता 2,31,525 आलं. 2,31,525 आलं, तर तुमच्या जवळ ठेवा ते 2,05,525 जे काही समथिंग आलं ते. इथं तुम्हाला आठवते का हा शून्य उरलेला होता? आपण मग हा शून्य उरलेला होता. एका घरानंतर पॉइंट देऊन द्या. म्हणजे आता काय केलं 23,152.5 आलं. किती आलं माझ्या मित्रांनो? 23,152.5 आणि याच्यामधून आपल्याला वजा करायचे किती? 20,000. 20,000 वजा केले आणि माझे मित्रांनो खरंच सांगा आता वजा केल्यानंतर हा 5 जसाच्या तसा. ठीक आहे. याच्यानंतर हा 2 त्याच्यानंतर हा 5 आणि इथं 1 3 आणि शून्याशी 0 2 मधून 2 गेले. 3152.5 आलं. किती सोपं आहे रे हे. आपल्या गणिताच्या बॅचला या तुम्ही कसा मार्क जाते तुमचा पाहतो. ठीक आहे. सर्वांना समजलं काय? खूप छान पद्धतीनं उत्तर निघालं आपलं. आता सहामाही पद्धतीचं तुम्हाला समजलं असेल. असं सोपं असते हे सहामाही. एकदा अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये पाहायला भेटते, की ₹24,000 मुद्दलावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 5%, तिसऱ्या वर्षी 10% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास काढा म्हणते. तर अशा वेळेस तर आपला एकदम कार्यक्रम सोपी झाला. कारण की जे अमाउंट आलं ते उत्तर आहे. व्याज काढायचं असतं तर आपल्याला रासमधून मुद्दल वजा करावं लागले तर 24,000. म्हणून माझ्या मित्रहो, आता प्रश्न कसा होईल ते पाहून घ्या. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं होतं? आपल्याला इथं काढायची होती रास आणि ₹24,000 हे झालं मुद्दल. ठीक आहे. पहिल्या वर्षी होतं 2%, 100 वर 2% 102. दुसऱ्या वर्षी होतं 5%, 100 वर 5 105 आणि तिसऱ्या वर्षी होतं 10%, 100 वर 10 110. ठीक आहे. एवढं सारं क्लिअर झालं असेल, तर माझ्या मित्रांनो आता काहीच विचार नाही आहे. 1 2 3 4 1 2 3 आणि हा 4 खालचे 4 शून्य वरचे 4 शून्य कटले. आता पहा 5 20 100 5 21 105 4 5 20 आणि 4 सखम 24. इथं पॉइंटमध्ये जाण्याची काही गुंजाईश आहे का रे बुवा? ओके, 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 ओके. तिसऱ्या वर्षी 110 चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती म्हणते? मला पाहू द्या. ₹24,000 मुद्दल पहिल्या वर्षी 2% दुसऱ्या वर्षी 5%, तिसऱ्या वर्षी 10% रास काढायची होती आपल्याला आणि रास, 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 रास. बरं. ठीक आहे. 1 मिनिट थांबा मला पाहू द्या काही प्रश्नामध्ये काही गडबड आहे का तर. पहा माझ्या मित्रांनो प्रश्नामध्ये थोडीशी गडबड आहे आणि त्याच्यामध्ये पॉइंटमध्ये उत्तर दिलेलं आहे ॲक्चुअलमध्ये ते आपण करायला पाहिजे नाही. मी एकदा परत काय करतो हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. नेमका रोल काय आहे. इथं उत्तर पॉइंटमध्ये आले पाहिजे. इथं 40 समथिंग जाईल ते. मी जसं पाहिलं तर पहा. 24,000 अमाउंट होतं. बरं. पहिल्या वर्षी होतं 2% 100 वर 110 100 वर 2% 102 100 वर 5% 105 आणि तिसऱ्या वर्षी होतं 100 वर 10% 110. आता एवढं सारं क्लिअर झाल्यानंतर माझे मित्रांनो 1 2 3 4 1 2 3 4 हां 1 2 3 आणि हे 4 कटले. एवढं क्लिअर झालं. आता या व्यतिरिक्त आपल्याला इथं काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल. 5 20 100 आणि 5 21 105. तुम्हाला हे सांगितलं ज्यावेळेस पॉइंटमध्ये उत्तर आहे शेवटचा शून्य खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे आपल्या गणितामधला. त्याला कधी काढला तर मग आपल्या तो खूप मोठे वांदे करून ठेवते. म्हणून इथं काय करू आपण बे 10 20 आणि बे 12 24. ठीक आहे.
आता 10 ॲज इट इज राहू द्या, फक्त लक्षात ठेवता. आता काय उरलं 12 गुणिले 102 गुणिले 21 गुणिले फक्त 11. हे जे आहेत 12 गुणिले 102 गुणिले 21 गुणिले 11, याचं उत्तर याचं किती येतोय? 2,82,000 2,82,047 40 इतकं होते समथिंग. ठीक आहे, किंवा 4 इथपर्यंत होते त्याचं. आणि याला जर कधी आपण 10 न भागलं, तर त्याला आपण 10 न भागणं म्हणजे एका घरानंतर पॉइंट देणं होय. म्हणजे 2,82,447.40 किंवा 4 इतकंची रास बनते, व्याज नाही. रास बनते आणि रासच विचारलेली होती. पेपरमध्ये अशा अँगलनं प्रश्न विचारते, म्हणून तसा प्रश्न मला आता करून घेणं गरजेचं आहे. सेम ॲज इट इज प्रश्न असेल इथं. पहा, हा प्रश्न तुम्हाला काय द्यायचा? हा प्रश्न सोपा आहे. लगेच येऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पहिली 102, 110 आणि 120 घ्या. यानंतर माझे मित्रांनो, आपल्याला हे पण प्रश्न घ्यायचे आहेत. आता पहिले एक प्रश्न घेऊ हाताखाली, तो म्हणजे आपण त्रैमासिकचा. त्रैमासिकचा पोरांचा तो प्रश्न सुटता कामा नये. हां, त्रैमासिकरित्या देयाने. आता पहा, हा प्रश्न खूप छान आहे. या प्रश्नाला सॉल्व्ह करत असताना काही काळजीपूर्वक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ₹16,000 20% दराने 9 महिन्याचं चक्रवाढ व्याज त्रैमासिकरित्या मोजता येईल, असा प्रश्न तुम्हाला काढायचा आहे. आता टोटल आहे ₹16,000 अमाउंट. ठीक आहे. 20% दर आहेत. मला सांगा, मी काय सांगितलं होतं? त्रैमासिक असेल, तर मी काय म्हणे, दराला आता कितीने भागा? दराला 4 भागा आता डायरेक्ट. काऊन की 3-3 महिन्याचे 4 पार्ट पडतात ना 12 महिन्यात. 6 महिन्याचे 2 पडत होते. म्हणून दराला जर कधी 4 भागसाल, तर या 20ला 4 भागलं, तर भागाकार किती आला रे तुमचा? 5. आणि 9 महिन्याचे म्हटलं, तर 9 महिन्याचे 3-3 महिन्याचे 3 पेअरनी पडणार काय? 3 पार्टनी पडत. 3 भागामध्ये 9 महिने विभाजित होईल. म्हणून माझे मित्रांनो, 105 गुणिला 105 गुणिला 105 भागाकारात 100, 105 भागाकारात 100 आणि 105 भागाकारात 100. तर काय केलं होतं माझे मित्रांनो, आपण त्याला सुद्धा काय 3-3 महिन्यामध्ये विभाजित केलेलं आहे. 1, 2, 3, 1, 2, 3, 5 20 100, 5 21 105. ठीक आहे. 4 चौक 16, 4 5 20, 5 1 5, 5 21 105. ठीक आहे. आता काय राहिलं रे बुवा, डायरेक्ट गुणाकारच राहिला. हा शून्य राहिला का इथचा? 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 21 105, बे 1 बे, बे दोन्ही 4. आता काही उरलं का? नाही. 21चा घन उरला आणि त्याला 2 करा लागते. करा. 21चा घन आणि त्याला गुणिला 2 करा. 21चा घन, ठीक आहे, त्याला गुणिला 2 करा. किती होईल 21चा घन? 21 गुणिला 21 गुणिला 21 आणि त्याला 2 न गुणलं तर समथिंग ते जाईल 2 लाखापर्यंत. पहा बरं. 21 गुणिला 21 गुणिला 21 आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे माझे मित्रांनो? 9,261. त्याला आपल्याला 2 न गुणायचं आहे. म्हणजे हे काय होईल? 18,522 होईल. आता 21 गुणिला 21 गुणिला 21 9,261 बनते. 9,261 याला जर कधी आपण 2 न गुणलं, तर याला 18,500 सॉरी 9 याला जर कधी आपण 2 न गुणलं 18,522 होईल. 18,522 हे निघाली रास. आपल्याला म्हटलं होतं व्याज सांगा. याच्यामधलं ₹16,000 जर आपण वजा केले, तर आपल्याला माहीत पडेल 2,522 म्हणजे हा 2, हा 2, 5 जसाच्या तसा. 8 मधून 6 गेला, 2 उरला. ₹2,522 व्याज होय. सर्वांना समजलं काय? तर माझ्या मित्रांनो, आशा करतो दिलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजल्या असतील. चक्रवाढ व्याज हा 2 आणि हा
व्याजाचा भाग 4 मध्ये टोटल आपल्याला याच्यापेक्षा ॲडव्हान्स टाईपचे गणितं पाहिजे आहेत, जे परीक्षेमध्ये येणारे असतात. बँकिंग असतात, टी-सी-एस, आय-बी-पी-एसला बऱ्याचदा तशा पद्धतीने अँगलनं प्रश्न विचारले जातात. एखाद्या वेळेस पोलीस भरती सरळ सेवेला एम-पी-एस-सीला प्रश्न विचारला जातो. अशा अँगलनं आपण पाहणार आहोत भाग 4 याच्यामध्ये. ओके. नक्कीच आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेड बॅचसाठी संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली क्लासची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.